असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. मी आणि दिलीपराव देशमुख साहेब ह्या बँकेचे मायबाप आहोत आणि मग त्याच्यामुळं तळ हातावरच्या फोडासारखं जपून या बँकेची आम्ही घोडदौड केलेली आहे. काही नव्हतं, खुर्च्या टेबल, कर्मचाऱ्याला पगार नव्हत्या, पुनर्वसनातून बँक जागत होती. पण एक चांगला कॅप्टन आपल्या बँकेला भेटल्यानंतर कुठल्याही क्षेत्रामध्ये राजकारणात राज्याला एक मुख्यमंत्री चांगला भेटला, या बँकेमध्ये चांगला भेटला, कारखान्यामध्ये चेअरमन चांगला भेटला, तर सगळ्या गोष्टीचं नियोजन केलं हे काय होऊ शकतंय ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आज ज्या विलासराव देशमुख साहेबांनी त्यावेळेस स्वप्न बघितलं होतं ते स्वप्न साकार झालं धीरज भैया बोलत असताना वाटलं मला. आणि त्यांच्यावर जी जबाबदारी आम्ही दिली होती हे आमचं दोघांचं काम होतं. संचालक मंडळाने देखील खूप मोठेपण दाखवलं की वेल क्वालिफाईड माणूस आहे आणि कशाचीही अपेक्षा नाही. आता आपल्याला आपलं जीवन जे आहे ते लोकांच्या सेवेसाठी आपल्या वडिलांनी केलेलं आहे आणि त्याच पद्धतीनं आपण काम करावं आणि त्या पद्धतीनं निश्चितपणे 5 वर्षामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. ह्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.